शहरातील निवृत्तीनगर परिसरातील कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। कार्तिक स्वामी महोत्सवास आजपासून सुरुवात झाली असून या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला। कार्तिक पौर्णिमेनिमित्त शहरातील कार्तिक स्वामींच्या मंदिरावर दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासून गर्दी केली। मुहूर्तावर अभिषेक पूजाविधी संपन्न व्हावे यासाठी सोमवारी उशिरापर्यंत भाविकांनी विशेषतः महिलांनी निवृत्ती नगरातील मंदिरात प्रचंड गर्दी केली होती। MIDC परिसरातील शिवपंचायत मंदिरात कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। तसेच ओम शांती नगरातील मंदिरावरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आणि 2000 साली हे मंदिर बांधले गेलेलं आहे। 16 वर्ष झाले, 16 वर्ष आणि काल 33 वस्तूंचा इथे अभिषेक झालेला आहे। साऊथ इंडियन पुजारी येऊन पूजा करून गेलेले आहे। 8 वाजता सुरू केलेले प्रोसेशन झाले, नंतर मग 33 वस्तूंचा अभिषेक झाला, नंतर 11:15 वाजता बरोबर उघडले, नंतर मग दर्शनाला दिलेले आम्ही हरभऱ्याचं उसळ नैवेद्य दाखवतो। हे सगळ्यांना वाटतं आणि का लोक आज दर्शन घेत असतात। श्री कार्तिक स्वामींचा आज जन्मदिवस आहे आणि हे जे असतं हे कृतिका नक्षत्राला कार्तिक महिन्यामध्ये आणि या कार्तिक स्वामींचा जन्म झालेला आहे। असा हा त्रिवेणी संगम असतो आणि याच्यामध्ये पावन काल असतो। तर हा पावन काल जो असतो तो पौर्णिमा आहे दिवस आणि कृतिका नक्षत्र याच्यावरती दर्शन घ्यायचं असतं। या ठिकाणी लेडीज आणि जेंट्स हे सगळं या ठिकाणी दर्शन घेत असतात। याच्याकरता म्हणून प्रथम कार्तिक स्वामींना काल अभिषेक झाला। 30 वस्तूंचा हा अभिषेक या ठिकाणी असतो आणि म्हणून हा वर्षातून एकदाच हा पवित्र काळ असतो, त्यावेळेस हे दर्शन घेतलेलं असतं। या ठिकाणी लाखोने लोक दर्शन दरवर्षी या ठिकाणी घेतात। हे कैरळा महिला ट्रस्टतर्फे हे 16 वर्षापूर्वी हे मंदिर स्थापन झालेलं आहे आणि ही जी मूर्ती आहे ही अत्यंत जागृत आहे। महाबलीपुरम म्हणून ही मूर्ती आणलेली आहे आणि म्हणून लोकांचा याच्यावरती अत्यंत श्रद्धा आणि विश्वास हा या ठिकाणी आहे। नाव काय आपलं? माझं नाव शशिकांत अवधूतराव।